सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, अमिताभ बच्चन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यूपी, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे अमिताभ बच्चन यांचा जन्म यूपी राज्यात झाला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपराध होतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। ह्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त अपराध होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, शॅम्पूचे शोध कोणत्या देशाने लावले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। ह्याचं उत्तर आहे शॅम्पूचे शोध भारत देशाने लावले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, जास्त मीठ खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी हृदयरोग, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर जास्त मीठ खाल्ल्यास हृदयरोग आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशात वोटिंग न केल्यास दंड भरावा लागतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। ह्याचं उत्तर ऑस्ट्रेलिया देशात वोटिंग न केल्यास दंड भरावा लागतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या झाडाचे फळ तोडल्याने झाड सुकून जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी कलिंगड। ह्याचं उत्तर आहे केळी झाडाचे फळ तोडल्यास झाड सुकून जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, संत्री खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डोळेदुखी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर आहे संत्री खाल्ल्यास डोळेदुखी आजार कमी होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, उंट किती महिन्याचे पाणी एकदाच पितो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5 महिने, ऑप्शन बी 7 महिने, ऑप्शन सी 8 महिने, ऑप्शन डी 9 महिने। याचं उत्तर आहे उंट 8 महिन्याचे पाणी एकदाच पितो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, शून्याचा आविष्कार कोणत्या देशात केला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर शून्याचा आविष्कार भारत देशाने केला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर आहे कच्चे बदाम खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, म्हशीच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 90। याचं उत्तर आहे म्हशीच्या तोंडात 32 दात असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणता पक्षी दुसऱ्याच्या घरट्यात पिल्ली घालतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी बदक,
ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कोकिळा। उत्तर कोकिळा पक्षी दुसऱ्याच्या घरट्यात पिल्ली घालतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 13 आहे, असं कोणतं फळ आहे जो एका दिवसात पिकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी किवी, ऑप्शन सी टॅमॅटो, ऑप्शन डी कलिंगड। जो उत्तर आहे टॅमॅटो फळ आहे जे की एका दिवसात पिकतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 14 आहे, मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण खाल्ल्यास कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पोषक तत्व मिळतात, ऑप्शन बी कॅल्शियम मिळते, ऑप्शन सी पोटदुखी थांबते, ऑप्शन डी अपचन होणे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण खाल्ल्यास पोषक तत्वे मिळतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे पाण्यात तरंगणारा पोस्ट ऑफिस कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी काश्मीर। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।